SAY डिवाइड बाय यस म्हणजे शिअर फोर्स. यस म्हणजे काय? हा शिअर फोर्स कसा करतात तुम्हाला रिॲक्शन काढता येईल. काय करता येईल पाहिजे. ही व्हिडिओ मी खूप छान बनवलेले आहेत आज. तेवढे बघायचे 18 फिक्स. युट्यूबवर टाकून द्यायचं ते म्हणून 5 मिनिटं बी लागत नाही. चॅनल पंकज माने चॅनलवर टाकून दे. सबस्क्राईब कर रे. टाऊ इज इक्वल टू SAY डिवाइड बाय BI. वाय बा नाही तो वाय तो सांगतो तो. हो यस काय असतो? शेअर फोर्स असतो. यस काय असतो? पण मग आता शेअर फोर्स दिला असेल तर ठीक, नाही दिला असेल तर काय करावं? सिम्पली सपोर्टेड बी. काय वरून लागतो सेंटरमध्ये लोड W चा. लांबी L/2 L/2 निम्मा. तिकडे रिॲक्शन किती तरी दादा हो? W/2 किती असते? अरे समजा लोड 10चा असेल तर इकडे किती? 5 येईल ना. हा खांदा दिले समजा 4 खांदे दिलेत मेलेला माणूस 4 खांदे 100चा लोड वरती सगळेच पक्के. किती घेतील असं तो ओके का नाही बोला रे. ही जी असते ना ही तुमची काय असते? हाच तुमचा शेअर फोर्स असतो. यस ही जी रिॲक्शन आहे ना हाच तुमचा शेअर फोर्स म्हणून काम करणार. कधीची बात आहे? जेव्हा शेअर फोर्स दिलेला नसतो ते. हे तर झालं. दुसरं उदाहरण घ्या. याच्यावरती लागले UDL. काय लागले? W किलो न्यूटन पर मीटरची UDL. लांबी किती त्याची? L. लांबी किती आहे? इथे रिॲक्शन किती येईल रे दादा? WL हे हा असतो लोड. हा का होऊन जातो? लोड. पण WL/2 निम्मा इकडे WL/2 निम्मा इकडे. हा झाली तुमची रिॲक्शन. तो सांगायचं तात्पर्य काय निघून आलं इथून की तुम्हाला रिॲक्शन काढता यायला पाहिजे. काय काय काढता यायला पाहिजे? रिॲक्शन काढ दे ना. काय रोग येतोय ओके का? हा झाला यस. हा झाला यस. बरं मग यस झाला. एरिया चौकोनी एरिया जनरली स्क्वेअर असतो किंवा कोणता बी असू द्या. तुम्हाला एरिया काढता येईल ना. एरिया कोणता? जिथं तुम्हाला टाऊ काढायचं ना तिथला एरिया काढायचा. कसं ते पण बघून घे. वाय म्हणजे जिथला काढायची तिथली उंची. ते पण काय बघू जरा. बी म्हणजे विड्थ जिथे तुम्हाला काढेल त्याची विड्थ. आणि आय म्हणजे काय असतो? मोमेंट ऑफ इनर्शिया. ठीक आहे. चला बरं का एक उदाहरण घेऊन टाकू आपण. आय सेक्शनचं एक उदाहरण घेऊन टाकू. तुम्हाला अंदाज येऊन जाईल काय चाललंय बा. बीम ऑफ शेअर फोर्स त्यांनी दिलेला आहे का पेपरमध्ये? बघ बरं का तू प्रश्न काढला तर. शेअर फोर्स 200 किलो न्यूटन. शेअर फोर्स किती दिलाय त्यांनी? यस 200 किलो न्यूटनचा दिलाय का त्यांनी शेअर फोर्स? हा ना. सोपा आहे. द फ्लेंज म्हणजे कळते का? अरे फ्लेंज नाही कळत तुम्हाला. फ्लेंज इज किती आहे? 200 × 30 mm. फ्लेंज कितीची आहे? 200 mm × 30 mm ची. अँड वेब किती आहे? वेब 30 mm थिकनेस आहे. 30 mm थिकनेस आहे. आणि 180 mm डीपी. 180 mm डीपी. अशी डायग्राम देत नाही बरं का. तुम्हाला कळावं लागते. ड्रॉ शिअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन. काय शिकवायचं आहे? शिअर स्ट्रेस. बघा तुम्ही किती हुशार आहेत. आज कळून जाईल हो. उत्तराचा बाण मारला. टी बीम काढायचं तुम्हाला. टी बीम काढण्यासाठी आकृती दिलेली नाहीये दादा. आकृती काढायची आणि हेच तुमचं ताकद लावायची. तर टी बीम सब्जेक्टेड टू द बीम ऑफ शेअर फोर्स 200. तो शेअर फोर्स म्हणजे यस 200 किलो न्यूटन म्हणजे किती? 200 × 10³ न्यूटन. ओके का? फ्लेंज ही 200 × 30. फ्लेंज म्हणजे आडवी पट्टी जी असते ना हिला काय बोलतात दुनिया? फ्लेंज. तो किती येते? 200 mm आहे. आणि इथे किती येतात? कोणाला डाऊट आहे का? एनीबडी डाऊट रे? नाही. चला वेब काय आहे? ही वेब आहे. याचं हे किती डायमेन्शन? 30 mm. आणि हे किती आहे? 180. ओके की नाही? तो हे बी तर ओके मध्ये झालं. ओके मध्ये थँक्यू म्हणतात त्याला. ओके मध्ये तुम्ही 2 डायग्राम बनले. ही डायग्राम जशी बी बनली ना तुमची. हे पहिलं याला म्हणायचं एकाचा आकडा, याला काय म्हणायचं? कोणती ऍक्सिस आहे? एक्स ऍक्सिस. ही कोणती होती? आता मी जे काही केलं होतं ते तुम्हाला इथं करणं आहे आता. चला ह्या काय रे दादा? 1 नंबरची आकृती. ही काय? 2 नंबरची. A1 सांग पटपट. 200 × 30. 200 × 30. 3 2 600. बोल. A2 5400 mm चा. एनीबडी डाऊट नाही? x1 किती? निम्मा. टीचा किती? 100. इकडचा बी किती असणार? दिमाग लावायचं नाही. 100. आणि x बार किती होईल? खतम टाटा बाय बाय. त्याची गरज बी नाही आपल्याला. y बार काढा. y1 किती आहे रे?
y1 म्हणजे उभा निम्मा वन आकृती ना तुम्हाला याचा निम्मा 15 भेटतो पण इथून थोडी मोजायचंय इथून 180 इंटू 15 195 y2 किती आहे रे रवी 180 चा निम्मा खालून रे 90 खालून मोजायचं दादा जो ना लिखे कवी वो लिखे रवी समजलं का तो या पद्धतीने आहे दादा याचं y1 कसं काढलं एकदा सांग 195 किती आहे 180 इथून मोज ना आकृती आहे की ना त्याचा उभा निम्मा घ्यायचा आहे पण कुठून रेफरन्स ऍक्सिस पासून उभा निम्मा किती आता 15 किती आहे 15 180 प्लस 15 किती झाले 195 हा समजलं का नाही तरी बी इथून मोजायचं ना इथून आणि या दुसऱ्याच्या निम्मा काय येईल वाय बार ओके का सगळ्यांना y1 y2 ओके बरं का y1 y2 एलपीजी बरं का चला आता काढायचं मला वाय बार काय काढायचंय वाय बार काय असतो a1 y1 a2 y2 डिवाइड बाय a1 प्लस a2 ओके का चला a1 किती रे 6000 y1 किती रे 195 y किती रे 5400 हा किती रे 90 डिवाइड बाय 6000 प्लस 5400 करा हिशोब आणि मला सांगा दादा वाय बार किती 145.26 mm चा क्यूब किती बंद रे mm 145.26 काय तो mm मध्ये झालं ना मग आता मला काढायचं दादा हो मोमेंट ऑफ इनर्शिया काय काढायचं मोमेंट ऑफ इनर्शिया मोबाईल तो IXX काय असतो दोन आकृती आहेत ना IXX1 प्लस IXX2 नाउ देअरफॉर IXX1 काय कसा काढणार BD चा क्यूब बाय 12 प्लस AH स्क्वेअर आणि कितला व्हिडिओ पाठवायचं नाही बी किती आता बी किती आहे पहिल्या आकृतीचा बी किती आहे 200 किती आहे 200 तो 200 इंटू 30 चा क्यूब डिवाइड बाय 12 प्लस पहिल्या आकृतीचा एरिया किती आहे 6000 किती आहे 6000 इंटू बात चालू आहे एक्स ची घेणार मी वाय ला वाय किती आहे 145.26 मायनस याचा किती वाय 195 कर रे हिशोब किती 95 चा 15.29 इंटू 10⁻⁶ IXX1 15.29 व्हेरी गुड 15.29 10⁻⁶ एनीबडी डाउट दादा हो नो चिन्मय साड यू हैव अ डाउट IXX किती आलं अरे घे रे हे चिन्मय सांगोर काय बादशाह आहे का IXX2 काय आता तेपर्यंत तुझा रे भरून बोलतोय दादा कसं राहणार क्यूब बाय 12 प्लस ए याचा चला दुसरी आकृतीचा बी सांगा 30 किती आहे बी किती त्याचा 180 चा क्यूब डिवाइड बाय 12 एरिया किती दुसऱ्या आकृतीचा 54 वाय बार किती आहे 145.26 मायनस याचा y2 घ्या 90 एकदम पक्का बसला तो दिमाग मध्ये तुमच्या बसला का 31.06 IXX2 29.31 अरे 31.06 यांची बेरीज कर दोघांची IXX बरोबर हे करणार आहे दोघांची बेरीज फक्त 15.29 प्लस 31.06 एवढंच कर गैबाने 46.35 10⁻⁶ mm चा हा झाला IX ओके ओके का लक्षात घ्या लक्षात रे निम्मा मार्क जागेवर पडतील निम्मे मार्क जागेवर पडतील लक्षात घ्या म्हणतोय कोणती बी आकृती असू द्या त्याच्या टॉपला आणि बॉटमला शेष 0 राहतो अर्धे मार्क पडले एका वाक्यामध्ये अर्धे मार्क काय बोललो टॉप आणि बॉटमला शेष किती असतो नाव कॅल्क्युलेट shear stresses shear पहिली नोट द shear stress at top and bottom टॉप आणि बॉटमला किती आहे 0 चालेल का नाव आता तुम्हाला कुठे shear stress काढायची नाव shear stress
ऍट जंक्शन. शिअर स्ट्रेस ऍट अरे दादा हो, हा आहे तुमचा टी मेंबर बरोबर का. इथल्या टॉपला किती शिअर स्ट्रेस आहे 0, इथे किती आहे 0. आता इथं काढाय जंक्शनला, कुठे काढाय तुम्हाला जर सॉल्व जंक्शनला कसं काढता. नाव शिअर स्ट्रेस ऍट अ जंक्शन. शिअर स्ट्रेसचा फॉर्म्युला असतो टाऊ इज इक्वल टू से बाय काय म्हणायचं शिअर फोर्स किती म्हटले तिथे 200 इंटू 10⁻3. तुम्ही इथे जंक्शनला काढताय म्हणजे आकृती कोणती घेताय तुम्ही वरची. किती आहे त्याचा एरिया 6000. किती आहे 6000. ठीक आहे. तो वाय किती आहे आता वाय म्हणजे कोणता या आकृतीचा तुम्हाला हे बघा सीजी पासून वाय म्हणजे काय सांग माहिती का वाय बार मायनस y1 वाय बार मायनस y1 पाहिजे तो. ठीक आहे का. तो वाय बार मायनस y1 सांग बरं का किती आहे 145.26 मायनस 195 म्हणजे किती येतात सांग बरं तर 58.34. हा सर अरे तू काय हे का काय म्हणतात सांग ना वाय बार कर ना तू रे 129.16 मायनस y1 म्हणजे y1 किती होता रे आपण केलं ना y1 195 हा मायनस 65.84 हा. आणि समज टॉप पासून जर का मी मोजलं तर किती येईल. बी किती आहे त्या आकृतीचा बी किती आहे 200. विड्थ किती त्याची 200 आणि आय किती त्या आकृतीचा आय म्हणजे अख्खा बॉडीचा किती असतो रे आपण काढला ना आय 46.35 इंटू 10⁻6 करा रेशो झालं. हे किती होतं 145.26 मायनस y1 हां 246.33 का 35 10⁻6 किती म्हणला टाऊ 1 मायनस 6.43 मायनस मध्ये हे मायनस मध्ये हा का उलट कर ना तू उलट कर ना हा प्लस मध्ये कर ना असं नको ना करू. मोठा मायनस छोटा कर ना मोठा मायनस असं करा बाबा इथं मोठा मायनस छोटा तुम्ही समजून घ्या आता. मग तेवढंच 6.43 तरी पण काय लागतं 6.43 कसं येईल रे यार काय दिमाग दुखवतोय तू. मायनस मध्ये तेच प्लस मध्ये 195 मायनस 145.26 डिवाइड बाय 200. अरे येडा आहे का तू यार सकाळपासून शिकवतो की तू असं कसं अपेक्षा करू शकतो माझ्याकडून. किती आला 6.43 न्यूटन पर mm चा कुठे आला हा आला या जंक्शन वरती टॉपला उपर का. आता तुम्हाला काढला इथं बघा हा खालची आकृती ना इथं काढ नाही तुम्हाला त्याला म्हणतात टाऊ टू म्हणजे काय शिअर स्ट्रेस ऍट जंक्शन फॉर वेब कळालं का. वेब साठी म्हणजे कोणती खालची आकृतीसाठी त्याला म्हणतो मी टाऊ टू. तो कसा काढता माहिती का टाऊ टू इज इक्वल टू टाऊ 1 इंटू b1 बाय b2 टाऊ 1 इंटू b1 बाय खतम रे. टाऊ 1 किती आला 6.43 b1 म्हणजे वरची विड्थ किती आहे 200 खालची किती आहे 30 किती आहे खतम 43.86 दिस इज युअर आन्सर न्यूटन पर mm चा. झाले का त्याला डायग्राम काढून देऊ रे. काय करतोय काय म्हणतोय बडबड तू काय करतोय रे किशोर तू कळत नाही का. आकृती बघा कशी करतो शिअर स्ट्रेस बघा इथे शिअर स्ट्रेस किती होता रे 0. अचानक इथपर्यंत जेव्हा तुम्ही गेले ना इथे व्हॅल्यू किती आली 6.43 अचानक पुन्हा वाढली किती 42.86 आज आला 42.86 आणि डायरेक्टली हा हे जुन्या काळातला चाकू या खंजर आहे काय अशा पद्धतीने खरं तर ते असं काढायला पाहिजे होतं चुकलं नाही आपण थांबा असं येतं असं झालं का आणि इथं व्हॅल्यू किती असते थांब रे जरा पॉज कर ते बाय केलं तर काय होणार विषय शिअर स्ट्रेस किती सांग रे 200 इंटू 10⁻3 हा तुम्ही जर न्यूट्रल ऍक्सिस कुठे मधल्या याच्यामध्ये ना मधल्याचा एरिया किती 5400 किती आहे 5400 मधल्याचा एरिया आहे का तो 5400
145 × 30 नाही रे थांबा. एक मिनटं पॉज करू. वरचा एरिया घ्यायला गेलो ना 2 एरिया येऊन जातील मध्ये. त्यापेक्षा एक काम कर ना, खाली जा ना. खाली जा ना. खालचा एरिया किती आहे? खालचा एरिया किती आहे? इथून ते इथवर हे अंतर किती आहे? खालून मोजलं होतं ना आपण. खालून मोजलं होतं ना. 145.90 काय 90 न्यूट्रल ॲक्सिस कुठे होते? 145 वाय बार 145.26 बरोबर का? आणि हे किती होतं? 30. मग एरिया तो घ्यायचा असतो. कळालं का? एरिया त्याचा एरिया घ्या ना. इथं काढताय त्याचा एरिया घ्यावा लागतो ना. इथं कसं वरचा एरिया घेतला तुम्ही? किती एरिया दादा? 200 × 10⁻³ याचा एरिया किती आला? 145.26 × 30. ठीक आहे. आणि वाय बार किती येईल त्याचा? 145. आता वाय बार म्हणजे याचा निम्मा. समजलं का? 145.26 चा निम्मा किती आहे? हा येईल वाय बार बाय 2 म्हणजे हा इथला वाय होऊन जाईल. कळालं का? 72.63 डिवाइड बाय बी किती त्याचा? 30. आय किती टोटल आपला? 39.35 × 10⁻⁶. दिस इज युअर आन्सर. आता खतम झाले बात. आणि न्यूट्रल ॲक्सिस कुठे? समज न्यूट्रल ॲक्सिस आहे ना, इथली व्हॅल्यू काढून टाका. टी सेक्शनचं काम मिटवून टाकलंय मी. त्याला टी सेक्शन कोणी काही बी सोडू शकतो. तू समजला का? एकदम कडक मध्ये. अशा पद्धतीने तुमचे 18 मार्क फिक्स झाले. आणि मला वाटतं याच्यात काही बी नाही. किती? एकच नंबर बोल. 45. आता 42 म्हणजे बरोबर थोडं पुढे पाहिजे. 45.52. अशा पद्धतीने न्यूटन पर एमएफ टी सेक्शन पण कव्हर झालेला. टी सेक्शन